दर्शकांनो, आजची गोष्ट, आजची घटना ही खूप माहितीपूर्ण आणि खूप प्रेरणादायी आहे. त्यामुळे आजची गोष्ट पाहण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी कथा एका नागाच्या सुडाची आहे. प्रिय दर्शकांनो, सापाचा बदला यात शेतकरी आणि नाग आहे. ही दोघांची कथा आहे. ही कथा अतिशय प्रेरक, अतिशय माहितीपूर्ण आहे. म्हणून असे म्हणतात की जो व्यक्ती ही कथा पूर्ण भक्ती आणि पूर्ण लक्ष देऊन ऐकतो, त्याच्या जीवनातून सर्व प्रकारचे विकार दूर होतात. ती व्यक्ती कधीही गरीब राहू शकत नाही, जो व्यक्ती ही कथा लक्षपूर्वक ऐकतो. सापाबद्दल तुम्हा सर्वांना माहितीच असेल की साप हा एक असा प्राणी आहे ज्याच्याकडे नागमणी देखील असतो आणि अशा नागाला इच्छाधारी नाग असे म्हटले जाते. तो सर्व काही करण्यास सक्षम असतो. माहितीपूर्ण असे प्रत्येक काम तो करू शकतो. कथा सुरू करण्यापूर्वी जे आमच्याशी जोडलेले नाहीत त्यांनी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही स्वामी आईचे भक्त असाल किंवा भगवान भोलेनाथांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आणि स्वामी माझी आई लिहायला विसरू नका. चला, आजच्या सुंदर कथेची सुरुवात या सुंदर व्हिडिओने करूया. प्रिय भक्तांनो, प्राचीन काळातील गोष्ट आहे. एक शेतकरी रोज त्याच्या शेतात काम करायला जात असे. तो शेतकरी बैलजोडीने आपले शेत नांगरायचा. त्या शेतकऱ्याने बैलांच्या सहाय्याने जवळपास संपूर्ण शेत नांगरून टाकले होते. आता शेतकऱ्याच्या शेतात काहीच कोपरे शिल्लक राहिले होते ज्यापर्यंत नांगर पोहोचू शकत नव्हते. आता शेतकरी शेताच्या उरलेल्या कोपऱ्यात कुदळ घेऊन तिथे जमीन खोदण्यास सुरुवात करतो. शेतकऱ्याच्या शेताचे 3 कोपरे चुकतात. जेव्हा शेतकरी 4थ्या कोपऱ्यात पोहोचतो तेव्हा तिथे दिमकांनी केलेले छिद्र लहान होते. त्यात नाग आणि नागाचं पिल्लू होतं. आता तो शेतकरी तो खड्डा खोदायला लागला. प्रिय भक्तांनो, आता शेतकऱ्याने तिथे कुदळ मारताच एका सापाचे 2 तुकडे होतात. साप मध्यभागी कापला जातो. आता त्या सापाचे 2 तुकडे पाहून शेतकरी खूप दुःखी होतो. आज मी सर्वात मोठा जघन्य अपराध केला आहे असे त्याला वाटू लागते. शेतकऱ्याला त्याच्या कामासाठी खूप पश्चाताप होतो. प्रेमळ भक्तांनो, जेव्हा शेतकऱ्याने सापाचे 2 तुकडे काढून काळजीपूर्वक पाहिले तेव्हा त्या खड्ड्यात, कोरलेल्या खड्ड्यात आणखी एक लहान सापाचं बाळ आहे हे दिसलं. हे पाहून शेतकरी आणखीनच दुःखी होतो. सापाचे बाळ हे याच सापाचे आहे असा विचार सुरू होतो. पण आता तर हा साप मेला आहे. त्याचे 2 भाग झाले आहेत. आता या सापाच्या मुलाला कोण सांभाळणार असा विचार करून शेतकरी नवस करतो की माझ्यामुळेच या सापाच्या पोरावरून बापाची सावली दूर झाली आहे. म्हणूनच मी ही शपथ घेतो की या सापाच्या मुलाला मी माझ्या स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवीन आणि कायम मी त्याच्या मुलाला माझ्या मुलाप्रमाणे वागवीन. असा विचार करून शेतकरी सापाला आपल्या घरी घेऊन जातो. घरी आणल्यानंतर तो सर्व काही पत्नीला सांगतो. हे सापाचे मूल आहे आणि त्याचे वडील माझ्या हातांनी मारले गेले आहेत. त्यामुळे माझ्या चुकीचा पश्चाताप व्हावा म्हणून मी या सापाचे बाळ घरी आणले आहे आणि आपण आपल्या मुलाप्रमाणे या नागाच्या पिल्लाची काळजी घेऊ. त्या शेतकऱ्याला एक लहान मूल होते. त्याला एक मुलगा होता जो खूप लहान होता. आता शेतकऱ्याची पत्नीही शेतकऱ्याशी सहमत झाली होती. ती पण खूप निरागस होती. ती खूप सरळ होती. त्यामुळे शेतकरी काहीही म्हणत असला तरीही शेतकऱ्याची बायको सहमत होत असे आणि नवऱ्याला म्हणू लागते, चालेल पियाजी, जो सापाचा मुलगा आहे तो आजपासून आपलाही मुलगा असेल. या सापाच्या मुलावरही आपण आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करू. त्याला आपल्या मुलाप्रमाणे ठेवू. नाग स्पष्टपणे शेतकऱ्याच्या हातून मारला गेला होता. त्यावेळी आत एक त्याचे मूल होते, पण नागिन म्हणजेच नागाची पत्नी आत त्या खड्ड्यामध्ये नव्हती. जेव्हा शेतकरी आपल्या मुलाला घेऊन त्याच्या घरी येतो तेव्हा इच्छाधारी नागिन त्या वारुळाजवळ जाते.
तेव्हा पाहते तर काय, तिचा नवरा सापाचे 2 तुकडे झाले आहेत आणि तो मरून पडला आहे असे तिला दिसते. हे पाहून नागिन खूप दुःखी होते, आक्रोश करते आणि खूप रडू लागते. प्रिय भक्तांनो, पण आता काहीच होणार नव्हते. आता ती नागिन त्या खड्ड्याच्या आत शिरते आणि त्याच्या मुलाला शोधते, परंतु त्या नागिनीला तिचे मूल सापडत नाही. आता ती नागिन आणखीनच दुःखी होते आणि खूप रडते, ओरडते, कारण आता त्या नागिनीचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. एकतर तिचा नवरा मारला गेला, दुसरं तिचा मुलगा सापडला नाही. आता ती नागिन विचार करू लागली की ज्याने माझ्या पतीला मारले त्यानेच माझ्या मुलालाही मारले. असा विचार करून नागिन जोरजोरात ओरडते, खूप आरडाओरडा करते, पण शेवटी काहीही होणार नसते. तिचा नवरा मृत्यू झालेला असतो आणि त्या नागाचे पिल्लू शेतकरी आपल्या घरी घेऊन गेलेला असतो. प्रिय दर्शकांनो, आता शेवटी नागिनीने देखील नवस केला. ती आपल्या पतीच्या मृतदेहासमोर जाऊन नवस करते की ज्याने माझ्या पतीला आणि माझ्या मुलाला मारले आहे त्याचा वंश मी नष्ट करेन. मी त्याच्या कुटुंबातील एकालाही जिवंत सोडणार नाही. आता ती नागिन शोधू लागते की माझ्या नवऱ्याचा आणि मुलाचा खून करणारा आहे कोण, त्याचा खुनी कोण असेल. नागिन या शोधात पूर्णपणे गुंतून जाते. दुसऱ्या दिवशी शेतकरी पुन्हा त्याच्या शेतात जातो आणि उरलेली जमीन कुदळीने खोदण्यास सुरुवात करतो. आता शेतकरी शेतात पोहोचताच ज्या कुदळीने सापाला मारले गेले होते त्याच कुदळीने जमीन खणायला सुरुवात करतो. त्या कुदळीला त्या सापाचे रक्त होते आणि त्याच दिवशी तिकडे नागिन देखील बसलेली होती. ती पतीच्या मृतदेहाभोवती घिरट्या घालत होती. शेतकरी कुदळ घेऊन जमीन खणायला सुरुवात करतो. तेव्हा नागिनीची नजर त्याच्याकडे गेली आणि त्याला दिसले की कुदळीवर आपल्या पतीचे रक्त आहे. कुदळीवर रक्त पाहून नागिन विचार करू लागते की हा तो शेतकरी आहे ज्याने माझ्या पतीला आणि माझ्या मुलाला मारले आहे. आपल्या मुलाचा आणि पतीचा खून करणारा कोण आहे हे नागिनीला कळल्यावर तिचा शोध संपतो. आता नागिन तिचा नवस पूर्ण करण्यात व्यस्त होते. आता नागिन विचार करू लागते की आधी ती त्या शेतकऱ्याचे घर शोधून काढेल आणि मग तिला हे कळेल की शेतकऱ्याच्या कुटुंबात किती सदस्य आहेत. त्यानंतर मी प्रत्येकाला डसू लागेन आणि प्रत्येकाला मारीन. अशी रणनीती ती इच्छाधारी नागिन करते. प्रिय दर्शकांनो, तो शेतकरी संध्याकाळ झाल्यावर शेतात काम करणे थांबवतो आणि घरी परततो. तेव्हा नागिनही शेतकऱ्याच्या मागे शेतकऱ्याच्या घरी जाते. आता शेतकरी घराच्या आत जाताच नागिनही त्याच्या मागे त्याच्या घरी येते. आता शेतकरी घरात शिरतो आणि शेतकऱ्याची बायको दरवाजा बंद करते आणि नागिन बाहेरच राहते. आता नागिन शेतकऱ्याच्या घरात शिरण्यासाठी जागा शोधते, पण तिला कुठेच जागा मिळत नाही. प्रिय दर्शकांनो, आता नागिन कचरा कुंडीत बसते आणि शेतकरी त्याच्या घराचे दार उघडण्याची आणि मी त्याच्या घरात जाण्याची वाट पाहत असते. काही वेळाने पुन्हा शेतकऱ्याची पत्नी तिच्या घराचा दरवाजा उघडून काही कामासाठी घराबाहेर जाताना दिसते. या संधीचा फायदा घेऊन नागिन शेतकऱ्याच्या घरी जाते. आता शेतकऱ्याच्या घरात रेंगाळताच सगळ्यात आधी नागिनीला दिसते की तो शेतकऱ्याचा लहान मुलगा पाण्यात डोलत होता. आता या शेतकऱ्याच्या मुलाला सर्वात आधी का मारू नये असा नागिन विचार करू लागते, जेणेकरून त्याला म्हणजे त्या शेतकऱ्याला कळेल की मुलापासून वेगळे होणे म्हणजे काय. असा विचार करत इच्छाधारी नागिन शेतकऱ्याच्या मुलाच्या पाळण्याजवळ जाते आणि पाळण्यावर चढते. शेतकऱ्याच्या मुलाला सावते आणि सावल्यानंतर ती शेतकऱ्याच्या घरातून बाहेर पडते. आता जेव्हा शेतकऱ्याच्या घरातून नागिन बाहेर पडते तेव्हा शेतकऱ्याची नजर नागिनीवर पडते. शेतकऱ्याला दिसते की त्याच्या घरातून एक साप बाहेर येत आहे आणि ही इच्छाधारी नागिन आहे. हे पाहून शेतकरी मनात विचार करू लागला की माझ्या हातून जो साप मेला ही त्याचीच पत्नी नागिन आहे. जर ती माझ्या घरी आली असेल तर याचा अर्थ असा आहे की तिने माझ्या मुलाचे नक्कीच काहीतरी नुकसान केले आहे. असा विचार करून शेतकरी आपल्या मुलाच्या पाळण्याकडे धावतो. तेवढ्यात शेतकऱ्याची पत्नीही येते आणि तिलाही साप म्हणजे ती नागिन घरातून बाहेर पडताना दिसते.
शेतकऱ्याची बायकोही विचार करू लागते, या नागिनीने माझ्या मुलाचे नक्कीच काहीतरी नुकसान केले आहे. म्हणून शेतकऱ्याची पत्नीही आपल्या मुलाच्या पाळण्याकडे धावत येते. पती पत्नी दोघेही आपल्या मुलाच्या पाळण्याजवळ धावतात आणि त्यांना दिसते की त्यांच्या मुलाला नागिनीने डसून मारून टाकले आहे. पती पत्नी दोघेही एकमेकांवर ओरडतात. आपल्या मुलाला आपल्या मांडीवर घेतात. इकडे तिकडे हलवण्याचा प्रयत्न करतात. कुठल्या तरी गावावरून त्याच्यावर उपचार करवून घ्यायचा विचार सुरू करतात. पण आता रात्री कोणताच वैद्य सापडणार नव्हता. प्रिय भक्तांनो, त्या काळात रुग्णालये नव्हती. अशी कोणतीही वैद्यकीय व्यवस्था नव्हती. काही वेळातच शेतकऱ्याच्या मुलाने विष प्राशन केले आणि विष प्राशन करताच शेतकऱ्याच्या मुलाच्या तोंडातून फेस येऊ लागला. डोळे निळे होऊ लागले. संपूर्ण शरीर निळे होते. हळूहळू शेतकऱ्याचा मुलाचा जीव नाहीसा होतो आणि तो आपले श्वास सोडतो. नवरा बायको दोघेही खूप रडतात, ओरडतात. पण आता काय होणार? प्रिय स्वामी भक्तांनो, शेवटी शेतकरी आपल्या मुलाला अंत्यसंस्कार करतो आणि त्याच्या हृदयावर दगड ठेवून आपल्या मुलाचा निरोप घेतो. नागिनीने आपला बदला पूर्ण केल्याचे त्यांना समजून जाते. तिच्या पतीला मी मारल्यामुळे नागिनीने माझ्या मुलाचा जीव घेतला आहे. त्यामुळे नागिनीचा बदला पूर्ण झाला आहे. आता मी नागाच्या त्या मुलाला माझा मुलगा मानेन आणि त्याच्या आधाराने आम्ही दोघे पती पत्नी आमचे जीवन जगू. कारण आमच्याकडे जो नागाचा मुलगा आहे, आम्ही त्याला आमच्या स्वतःच्या मुलाप्रमाणे पालन पोषण करू. आता आमचा मुलगा मृत पावला आहे. शेतकरी आणि शेतकऱ्याची पत्नी सर्पाच्या मुलाच्या प्रेमात पडू लागतात. त्याची प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेऊ लागतात. पती पत्नी दोघेही त्याच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतात आणि नागाच्या बाळाला आपला मुलगा म्हणून स्वीकारतात आणि त्याच्या सेवेत गुंततात. काही दिवस सोडल्यानंतर नागिन पुन्हा शेतकऱ्याच्या घरी येते. त्यावेळी ती शेतकऱ्याचा नाश करेल या विचाराने आलेली असते. ज्याने माझ्या पतीला आणि माझ्या मुलाला मारले आहे त्यालाच आज ती सावणार आहे, असा विचार करून नागिन शेतकऱ्याच्या घरी आलेली असते. आता शेतकऱ्याच्या घरात नागिन शिरते. तोच शेतकरी आणि शेतकऱ्याची पत्नी सापाच्या एका लहान बाळाला मोठ्या प्रेमाने दूध पाजत असल्याचे नागिनीला दिसते. सापाच्या मुलाला बाळा बाळा म्हणत ते दूध पाजत असतात. हे पाहून नागिन अचंबित होते. ती विचार करू लागते की शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको आपल्याच मुलाला दूध पाजत आहेत. नागिनीने आपल्या मुलाला ओळखले आणि ती विचार करू लागते की हा माझा मुलगा आहे आणि शेतकरी आणि शेतकऱ्याची पत्नी दोघेही माझ्या मुलावर त्यांच्या मुलासारखे प्रेम करत आहेत. हे पाहून नागिनीला खूप आश्चर्य वाटले आणि ती मनात तक्रार करू लागते की मी सुडाच्या भावनेने या घरात आले होते, असे तिला वाटू लागते. या शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करेन असा माझा विचार होता. मी एकाही माणसाला जिवंत सोडणार नाही. पण शेतकरी आणि शेतकऱ्याच्या पत्नीला खूप दया आहे. ते अतिशय दयाळू, अतिशय धार्मिक स्वभावाचे वाटतात, जे माझ्या मुलावर त्यांच्या स्वतःच्या मुलासारखे प्रेम करत होते. हे दृश्य पाहून नागिन रडू लागते. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात आणि तिने केलेल्या कृत्याचा पश्चाताप तिला होतो. प्रिय दर्शकांनो, आता नागिन शेतकऱ्याच्या घरातून निघून तिच्या पतीच्या मृतदेहाजवळ जाते आणि आपल्या पतीला सांगू लागते की पियाजी, मी सर्वात मोठे पाप केले आहे. तुमचा शेतकऱ्याकडून नकळत मृत्यू झाला असेल, कुठल्या तरी अपघाताचा बळी गेला असेल, पण मी जाणून बुजून शेतकऱ्याच्या मुलाला मारले आहे. या गोष्टीबद्दल मला खूप अपराधी वाटत आहे. आणि शेतकरी आणि शेतकऱ्याची पत्नी दोघेही अतिशय धार्मिक पार्श्वभूमीचे आहेत, जे आपल्या मुलावर आपल्या मुलासारखे प्रेम करतात. प्रिय दर्शकांनो, आता त्या नागिनीला खूप पश्चाताप होतो आणि ती खूप रडते, ओरडते आणि तिच्या कृत्याबद्दल पश्चाताप करते. पुन्हा 1-2 दिवसांनी नागिन शेतकऱ्याच्या घरी जाते. यावेळी ती विचार करून जाते की प्रत्यक्षात शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको आपल्या मुलावर प्रेम करतात की ते असे काही नाटक करत आहेत.
मग ती तिथे जाऊन पाहते की प्रत्यक्षात शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको अशा प्रकारे बोलत होते की आम्हाला मुलगा नाही, आम्हाला मुलगा झाला होता आणि तोही देवाघरी गेला. आता आमचा मुलगा फक्त या नागाचा मुलगा आहे. हा आमचा मुलगा आहे आणि त्याच्या आधारावरच आम्ही आमचे आयुष्य घालवू. हे ऐकून नागिनीला खूप आश्चर्य वाटले आणि नागिनीला पूर्ण विश्वास बसला की शेतकरी आपल्या मुलावर खूप प्रेम करतात, अगदी आपल्या मुलासारखे प्रेम करतात. आता नागिन आपल्या चुकीचा पश्चाताप करण्याचा विचार करू लागली. मी त्यांच्या मुलाला मारले या गोष्टीचा तिला खूप पश्चाताप होऊ लागला आणि लगेचच ही नागिन भगवान महादेवांच्या मंदिरात धाव घेऊ लागली. प्रेमळ स्वामी भक्तांनो, असे म्हणतात की नाग-नागिन हे भोलेनाथांचे परम भक्त आहेत आणि जेव्हा नागिन आणि नाग भोलेनाथांना त्यांच्या मनातून काहीही मागतात तेव्हा भोलेनाथ त्यांची इच्छा पूर्ण करतात. ती इच्छाधारी नागिन भोलेनाथांची पूजा करू लागते, ती भोलेनाथांची सेवा करू लागते. आता ती नागिन भोलेनाथांना एक गोष्ट विचारते की प्रभू, मी जाणून बुजून किंवा नकळत शेतकऱ्याच्या मुलाचा नाश केला आहे आणि आता शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारे पुत्र मिळावा अशी माझी इच्छा आहे. आणि भोलेनाथ त्या नागिनीची हाक ऐकतात. काही दिवसांनी एक पुजारी आणि त्यांची पत्नी एका लहान नवजात मुलाला घेऊन शेतकऱ्याच्या घरी धावत येतात आणि ते येऊन शेतकऱ्याला सांगतात की भाऊ, काही गुंड आमच्या मागे लागले आहेत आणि ते आमच्या मुलाला मारतील, ते आम्हाला मारतील. त्यामुळे आमच्या मुलाचे प्राण कोणत्याही मार्गाने वाचावेत अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे कृपया काही काळ आमच्या मुलाची काळजी घ्या. असे सांगून पंडित आणि त्यांची पत्नी दोघेही आपला मुलगा शेतकऱ्याच्या मांडीवर सोपवून तेथून पळ काढतात. शेतकरी आणि शेतकऱ्याची पत्नी पंडित आणि त्याच्या पत्नीच्या मुलाला उचलून घेऊन त्यांच्या घरात जातात. आता दुसऱ्या दिवशी शेतकरी शेतात कामाला जाताच पंडित आणि त्याची पत्नी दोघेही शेतात मृत अवस्थेत पडलेले दिसतात. हे पाहून शेतकरी खूप दुःखी होतो. ज्या पंडित आणि त्यांच्या पत्नीने आपल्याला मुलगा दिला, पण हे दोघे इथेच मृत अवस्थेत पडले होते. आता तो शेतकरी पंडित आणि त्यांच्या पत्नीचे अंत्यसंस्कार करून त्यांचे अंत्यसंस्कार करतो. त्यानंतर शेतकरी आणि त्याची पत्नी पंडिताच्या मुलाची काळजी घेतात आणि त्याला आपला मुलगा मानतात. प्रिय दर्शकांनो, आणि मग एके दिवशी ती इच्छाधारी नागिन शेतकऱ्याच्या घरी येते आणि शेतकरी आपल्या 2 मुलांना दूध पाजवत असतो. म्हणजे तो सापाच्या मुलाला आणि पंडिताच्या मुलालाही प्रेमाने भरवत असतो. तेवढ्यातच नागिन शेतकऱ्याच्या घरी पोहोचते आणि हे दृश्य पाहून तिला खूप आनंद होतो. नागिन विचार करू लागते की शेतकरी आणि त्याची पत्नी हे खरे धार्मिक आणि सद्गुणी आत्मा आहेत. असा विचार करून नागिन निवासी परत जाऊ लागते. पण पुन्हा नागिनीच्या मनात विचार येतो की आता मला जगण्याची इच्छा नाही. आता ती नागिन हळूहळू शेतकऱ्याकडे जाते आणि स्त्रीचे रूप धारण करते. स्त्रीचे रूप घेऊन ती नागिन शेतकऱ्याला म्हणते, शेतकरी, मी तुला काहीतरी द्यायला आली आहे. तुम्ही ही वस्तू सुरक्षितपणे ठेवावी आणि ती नेहमी तुमच्या घरात राहिली पाहिजे. चुकूनही कोणाला देऊ नये. आणि मग ती शेतकऱ्याला तिचे सर्परत्न देते. नागमणी दिल्यानंतर ती पुन्हा स्त्री रूपातून नागिन बनते. आता शेतकऱ्याला समजते की ही तीच नागिन आहे जिच्या मुलाची आपण काळजी घेत आहोत. नागमणी दिल्यानंतर नागिन शेतकऱ्याला सांगते की तिच्या मुलाची नेहमी काळजी घ्या, परंतु त्याच्यावर जास्त विश्वास ठेवू नका, कारण आमच्या प्रजातीची गणना वाईट प्रजातींमध्ये केली जाते. त्यामुळे माझ्या मुलावर इतका विश्वास ठेवू नका. आता माझा मुलगा स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम आहे. तो मोठा झाला आहे. भविष्यात माझ्या मुलाने तुझे काही वाईट केले तर मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा माझा मुलगा चुकून कुणाला दुखावेल किंवा सावेल तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी हे सर्परत्न ठेवा. जिथे जिथे साप सावला असेल तिथे हे रत्न लावा. मग त्याचे विष लगेचच संपेल आणि माणूस निरोगी होईल. असे सांगून ती नागिन शेतकऱ्याच्या घरातून परत आपला पती जिथे मृत पावला होता तिथे जाते आणि आपल्या प्राणाची आहुती देते.
त्यानंतर शेतकरी त्या मृत झालेल्या नागिनीचे अंत्यसंस्कार करतो. आणि प्रेमळ स्वामी भक्तांनो, शेवटी अशा प्रकारे शेतकऱ्याचे कुटुंब पूर्णपणे आनंदी झाले. त्यानंतर शेतकरी आणि त्याची पत्नी, पंडिताचा मुलगा आणि नागाचा मुलगा या दोघांवरही आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करतात. शेतकऱ्याला सर्परत्नही मिळालेले असते आणि शेतकरी व त्याची पत्नी कायम देवांचे देव महादेव यांची सेवा करू लागतात. आता तो नागाचा मुलगाही कधीकधी मानवी रूपात आपल्या आईवडिलांकडे येतो, म्हणजे शेतकऱ्याच्या घरी येत असतो. या पद्धतीने त्यांचे आयुष्य खूप सुखाने जाऊ लागले. त्या शेतकऱ्याच्या घरात कशाचीही कमतरता राहिली नव्हती. त्या शेतकऱ्याचा धर्म आणि सदाचारावर सदैव विश्वास होता आणि शेवटी भगवंतानेही त्यांच्या आयुष्यात चमत्कार केला. भगवंत तुमच्याही आयुष्यात चमत्कार करणार आहे. रोज त्याच्या नामस्मरणात ध्यानात राहा. आणि प्रेमळ स्वामी भक्तांनो, ही पवित्र कथा इथे संपत आहे. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि देवांचे देव महादेव यांचा जयघोष करायला विसरू नका. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.